सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे. शिवभक्तीचा नामघोष करत हर हर महादेव म्हणत आपण श्रावण महिन्याचं स्वागत केलेलं आहे. आज मी मंगळागौर चे व्रत कसे करावे, कुठं करावे, तर ह्या विषयावर थोडीफार माहिती थोडक्यात मी सांगणार आहे. तर हे व्रत मुख्यतः सौभाग्यपतीचं दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केलेलं जातं. तर हे व्रत कुठं केलेलं जातं? महाराष्ट्रात, विशेषतः कोकण, पुणे, सातारा, विदर्भ अशा भागामध्ये पूर्वीपासून नवविवाहित मुली आपल्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडे हे व्रत करतात. आपण श्रावण मास आणि त्यात मंगळवार हा दिवस म्हणजे सौंदर्य, सौभाग्य आणि साक्षात गौरी मातेचं भक्ती याचं हे त्रिवेणी संगमच आहे असं मला वाटतं. तर मंगळागौर व्रत हे नवविवाहित महिलांसाठी एक खास व्रत मानलेलं आहे आणि गौरीची मनोभावी पूजा अर्चना पण नवविवाहित वधू करतात. नवीन संसारात सुख, शांती, पतीचं दीर्घायुष्य लाभावं असंच या मागची भूमिका आहे. या व्रतामुळे स्त्रीच्या आयुष्यामध्ये सौंदर्य, सौभाग्य, समाधान ही तिन्ही आपल्याला नांदतं. म्हणूनच आजही आपण मंगळागौरीचं व्रत प्रेमाने, भक्तीने साजरं करतो. नवविवाहित स्त्रिया लग्नानंतर 5 वर्षे हे दर मंगळवारी हे व्रत करतात. तर मंगळवारीचं व्रत पूर्वी कोणी केलेलं आहे? ते आपल्याला प्रश्न पडतो की पूर्वी कोण केलेलं आहे? तर पूर्वी हे पार्वती देवीनं केलेलं आहे. तर कशासाठी केलेलं आहे? की महादेव पती व्हावे म्हणून हे व्रत केलेलं आहे. आणि तिच्या भक्तीमुळं महादेव प्रसन्न होऊन पार्वती देवीला पत्नी म्हणून स्वीकार पण केलेला आहे. त्याच्यानंतर हे कोणी व्रत केलेलं आहे? आपला पती सत्यवानासाठी सुद्धा सावित्री देवीनं हे व्रताची पूजा अर्चना आराधना केली होती. वटपौर्णिमा पण व्रत केलेलं होतं सावित्री देवीनं आणि हे मंगळागौरी पण व्रत केलेलं होतं असं स्कंद पुराणात आपल्याला माहिती मिळते. हे कसं करायचं? तर मंगळवारी उठून आपण तर कोणतं वस्त्र त्या दिवशी रंगाचं घालायचं? तर पिवळा, लाल, पिवळा, हिरवा तिन्ही कलर आपण त्या दिवशी घालू शकतात. उद्या आहे नागपंचमी. ते नागपंचमीला आपण आवर्जून पिवळा कलर घालायचा असतो. सुशोभित असं तिथं चौरंग मांडायचा. आपण आधी स्वच्छ जागा करून घ्यायची, त्याच्यानंतर चौरंग ठेवायचं. चौरंगावर महादेव पार्वतीची फोटो ठेवायचा, एकत्र असलेला फोटो ठेवायचा. आणि त्याच्यानंतर आपण हे 16 प्रकार आपण फुले, पाने म्हणजे पत्री आणायची. आपण बाजारात मार्केटमध्ये गेल्यानंतर मंगळागौरीची 16 प्रकारचे द्या म्हणल्यानंतर ते देतात आणि ते सगळे आणायचं आणि मोजून घ्यायचं 16 त्याची छानपैकी अशी पूजा अर्चना करायची त्याच्यामध्ये. आणि मला अजून एक सांगावंसं वाटतं, महादेवाची पिंड बनवायची. महादेवाची पिंड कशी बनवायची? तर आपण पूजा अर्चना जी करतो फुलापानाची, तर त्याच्यामध्ये एक गंज असतं आपल्याकडे स्टीलचा घ्यायचा, त्याला काळा कलर द्यायचा आणि त्या पूजेच्या मधोमध ठेवायचा आणि त्याला महादेवाची पिंडीचा आकार पण द्यायचा. तर अशी महादेवाची पिंड बनवू शकते. तर आपल्या कलेने ते महादेवाची पिंड आपण बनवायची, मधोमध तो गंज ठेवायचा. त्याच्यासाठी आपण 5 सुवासिनींना सुद्धा बोलवायचं असतं. पण ते सुवासिनीला कोणत्या प्रकारे बोलवायचं? तर ते 5 वर्षाच्या आतल्या म्हणजे त्यांचं लग्न होऊन 5 वर्षाच्या आतल्या पाहिजेत. तर त्यांना आपण आधीच त्यांना आमंत्रण द्यायचं की तुम्ही आमच्याकडे मंगळागौरीला जेवायला या. तर त्यांना आपण जसं मंगळागौरीची आपण देवीची पूजा अर्चना करतो तसंच 5 सुवासिनींना सुद्धा मानपान द्यायचा. छानपैकी त्यांचं जेवण, ओटी, विडा, दक्षिणा आणि एक खण द्यायचं छानपैकी. त्याच्यानंतर आपल्याला यथाशक्ती असलं तर आपण साड्या पण घेऊ शकतात म्हणजे परिस्थितीप्रमाणे. आणि एक प्रेझेंट आपण घ्यायचं. प्रेझेंट म्हणजे काय? पितळेचा करंडा किंवा स्टीलचं काही आपण आपल्याला जे आवडलं ते आपण 5 प्रकार घ्यायचे आणि त्यांना द्यायचे. तर हे व्रत केलं जातं. तर हे व्रत केल्यानं काय होतं आपल्याला?
तर आपल्या पतीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सौभाग्य प्राप्त होती, वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण होतं, पती पत्नीमधला कलह म्हणजे दूर असला तर दूर होतो आणि आपली इच्छा मनोकामनापूर्तीसुद्धा होते ह्या व्रताने होते. तर या व्रत आपण पूजा करण्याच्या आधी फलाहार घ्यायचा असतो. त्या दिवशी म्हणजे नाश्ता वगैरे नाही करायचं त्या दिवशी पूजा होईपर्यंत. आणि हे मंगळवार व्रत एक टाईम जेवण एक टाईम उपवास असं केलं तरी चालतं. तसं तर फुल डे उपवास असतो, पण आता आपल्या तब्येतीनुसार नाही होत तर आपण तसंसुद्धा करू शकतो. नवविवाहित सून असल्यास मग आता तर आपल्या सासरच्या पद्धतीप्रमाणे व्रत उपवास जसं सांगितलं तसं आपण करू शकतात. म्हणजे ज्याच्याकडे जशी पद्धत आहे तशी आपण करू शकतो. तर स्त्रियांना तसं तर ह्या व्रत केल्यानंतर 16 महिलांना बोलवून ओटी देण्याचं सुद्धा पद्धत आहे. किमान 5 किंवा 11 महिलांना तर ओटी द्यावी, त्या ठिकाणी येऊन हळदी कुंकू ओटी द्यावी आणि संध्याकाळीसुद्धा मंगळागौरीची पूजा म्हणजे आरती करावी आणि थोडंसं भजन असलं तर थोडंसं भजन पण करावं. तर ह्याच्यामध्ये 16 काडवाती लागतात, 16 साळी आणि डाळी पण मोजून त्या पूजेसाठी घ्याव्या लागतात. तर काही जिथं जशी पद्धत आहे तसे आपण ते घ्यायचं. शेवटी काही ठिकाणी गौरी मातेचा आपण दिवसभर झिम्मा, फुगडी, ओव्या भक्तीनं असं वातावरणसुद्धा आपण निर्माण केलं जातं काही ठिकाणी. तर ह्याच्यामध्ये मी थोडक्यात आहे की हे केवळ एक व्रत नसून एक नारी शक्तीचं एक सुंदर प्रतीक आहे असंच मला वाटतं. की सर्वजण एकत्र येऊन गेट टुगेदर करणं की ह्याच्याने सुद्धा आपलं वातावरण आनंदमय होतं, सकारात्मक परिणाम आपल्याला देतं. तर मंगळागौरीचं केल्यामुळं सासर आणि माहेर दोन्ही एकत्र येतात आणि ह्याचं व्रताचं आपण उद्यापन म्हणा व्रत केलं जातं. उद्यापनाला सुद्धा सासर माहेर दोन्हीकडले महिला येतात आणि एकत्रपणे हेच उद्यापन करतात. तर थोडक्यात काय तर मी म्हणू शकते की सासर माहेर एकत्र अर्चना म्हणजे मंगळागौरी व्रताचं एक हृदयच आहे. सासर माहेर एकत्र अर्चना म्हणजे असंच मला वाटते. तर थोडक्यात मंगळागौरीची अर्चना म्हणजे माहेर सासर एकत्र येण्याचा एक पावन प्रसंगच आहे आणि ह्या दोन्ही घरं एकत्र आल्यामुळे मंगळागौरी व्रतामध्ये एकत्र आल्यामुळे एक सुंदर सासर माहेरचं एक सुंदर नातंसुद्धा इथं निर्माण होतं आणि एकत्र मंगळागौरीचं व्रत म्हणजे सासर माहेर एकत्र येऊन केलेली एक पवित्र अर्चनाच आहे असं मला वाटते. आपण मंगळागौरी व्रतामध्ये दोन्ही घराण्यातलं म्हणजे व्रताच्या वेळेससुद्धा बोलवतं आणि उद्यापनाच्या वेळेससुद्धा बोलवतं. तर हे एक मला तर असं वाटते की दोन्ही घरातील सासर माहेर घरातील नात्यांना जोडणारं एक पवित्र व्रत आहे. तर हे असं मी म्हणू शकते. ह्या व्रतामागे गौरी मातेची आपण पूजा अर्चना करतात तर त्याच्यामागे असं मी म्हणू शकते की प्रेम, आदर आणि परंपरा याचा त्रिवेणी संगमच आहे ह्या व्रतामध्ये. तर असं आहे आणि आपल्या सासर माहेरच्या रीतीप्रमाणे आपण करायचं. तसं पाहिलं तर पहिले मंगळवार 2 माहेरी असतात आणि नंतरचे 2 सासरी असतात असं म्हटलं जातं. पण आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण मंगळागौरीचं व्रत करू शकतात. असं हे पवित्र असं मंगळागौरी व्रत आहे ज्याच्यामुळे आपलं सौभाग्य मिळतं आणि पतीचं दीर्घायुष्य लाभतं, उत्तम आरोग्य लाभतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की सासर माहेर एकत्र अर्चना म्हणजे मंगळागौरी व्रत आहे असंच मला वाटतं. आणि मंगळागौरी व्रताचं अजून एक म्हणलं तर श्रावण स्पेशल म्हणजे मंगळागौरी व्रत सासर माहेर एक भावनिक अर्चना असंच मी म्हणू शकते. आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे तर उद्यापनाला सुद्धा आपण 5 मुलींना अशाच 5 वर्षाच्या आतल्या मुलींना बोलवायचं आणि त्यांना सालंकृत पुरणावरणाचा स्वयंपाक 5 प्रकार करायचे. पुरण, साखर भात, श्रीखंड आणि आपल्याला जे खीर जे आपल्याला करता येईल जे सोपं वाटलं ते आपण करायचं आणि त्यांची सुवासिनीची ओटी भरायची. सगळ्या हळदी कुंकांना महिला वर्गांना बोलायचं. ह्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे की 16 ह्यांना महिला वर्गांना बोलवायचं. तर आपण 16 मिळाल्या ठीक आहे, नाही मिळाल्या तर किमान 5 किंवा 11 असं आपण बोलून ह्याचं उद्यापन आपण छान व्यवस्थित करायचं. 5 वर्षानंतर आईवडिलांना बोलायचं. सगळे सासर माहेर एकत्र येण्याचं व्रत म्हणजेच मंगळागौरी व्रत असं मी म्हणू शकते.
आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर सासर माहेर एकत्र येणं म्हणजेच मंगळागौरी व्रत आहे. शुभ मंगळागौरी असंच मी म्हणते. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.